होळकर विद्यालयामध्ये ज्यांनी ज्ञानदानाचं पवित्र कार्य केलं त्या बळावरच हे उद्याचे भवितव्य घडवणारे जे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी घडत आहेत आणि म्हणून त्यांना धन्यवाद देणं आणि नवीन येणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करणं हे आपले ग्रामस्थांचं कर्तव्य आहे। आणि म्हणून या ठिकाणी प्रथमतः मी विनंती करेल किंवा धन्यवाद देईल की ज्यांनी आमच्या शाळेला घडवण्याचं काम आजपर्यंत केलं आणि निश्चित आज त्यांचा निरोप या ठिकाणी आपण घेतोय। म्हणजे मुख्याध्यापिका असतील किंवा उपशिक्षक शिक्षक असेल त्याचबरोबर या ठिकाणी जे शिक्षक ज्यांनी योगदान आपल्या शाळेच्या माध्यमातून किंवा विद्यार्थ्यांना घडवण्याच्या माध्यमातून दिलं ते आदर्श शिक्षक सन्माननीय मुख्याध्यापिका ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होतो, आवर्जून त्यांच्या डोळ्याकडे पाहत होतो की निश्चित ज्यांनी तळमळीने कार्य केलं काम केलं त्या या शाळेच्या आदर्श मुख्याध्यापिका सन्माननीय आसवले मॅडम। निश्चित ते बोलत असताना सांगितलं की मी बऱ्याच वेळा रागवले, काही गोष्टी सांगितल्या, परंतु निश्चित त्याच बळावर ही शाळा पुढे जाते आणि हे सगळं करत असताना आमच्या ग्रामस्थांना त्यांनी धन्यवाद दिलं। आमचे सन्माननीय धनुष्य भागवत असतील, काळूराव नंगोटे असतील, या नगरीचे ग्रामपंचायत असेल किंवा सोसायटी असेल, सर्व ग्रामस्थ असतील, पालक असेल, यांचा संगम किंवा यांचा विचार व्यवस्थितरित्या मांडत असताना किंवा त्यांना विश्वासात घेत असताना हे गाव किंवा एक ग्रामस्थ सगळ्यांना बरोबर घेऊन विद्यार्थी घडवण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं आणि ते साकार देखील या ठिकाणी केले। शिक्षक आमचे पुतणे ज्यांनी आपल्या भाषणात सांगितलं, धनुष्य खरं तर मी पेंटर काम करत होतो किंवा या फळ्यावर इथेच मी शिकलो, या फळ्यावर असं लिखाण करायचं मॅडमने मी आवर्जून सांगेल। शाळेमध्ये मी एवढं काही हुशार नव्हतो, परंतु अक्षरात एक नंबर असायचा आणि सगळे फळे मी त्यावेळेस नवीन जेव्हा शाळा झाली त्यावेळेस सगळे शिक्षक मला म्हणायचे कराळे सुदाम कराळेंना घेऊन या आणि तिथं ते लिहून घेते, मग सगळं माझ्याकडनं लिहून घ्यायचे। आणि हे सगळं करत असताना आमच्या घरातील छोटासा आमचा विजू पहिली दुसरी तिसरी इयत्ता शिकत होता आणि हे सगळं करताना तो नेहमी पाहायचा, पेंटिंग काम करताना माझ्या बरोबर नसायचा, त्याला आवड निर्माण झाली। मला असं वाटायचं की खरोखर हा पुढे उद्या काहीतरी करू शकतो आणि निश्चित बघता बघता त्याला आवड निर्माण झाली। एटीडी झाला, एटीडी होत असताना प्रथमतः त्यांनी सांगितलं की या विद्यालयामध्ये 2 परीक्षा महत्वाच्या असतात, त्या म्हणजे इंटरमिडिएट आणि इंटरमिडिएट। तो शिक्षक झाला। आमच्या कराळे परिवारातील विशेष करून आमच्या घरातील हा पहिला शिक्षक, आम्हाला अभिमान वाटतो सांगायला। कला शिक्षक होत असताना अजूनही काही त्यांनी विषय शिकवले, हे सगळं करत असताना दुसरा एक अभिमान आम्हाला असा वाटेल की आमच्या गावातीलच आमचाच सुपुत्र आमच्या गावात शिक्षणाचं किंवा शिक्षणदान ज्ञानदान करण्याचं काम करतोय आणि त्यामुळे त्याची तळमळ आम्ही पाहिली। बऱ्याच वेळा प्रश्न पडायचा की त्याला देखील गावचं राजकारण समाजकारण बरोबर घेऊन जात असताना अडचणी वाढायच्या, तेमकं अतिशय चांगल्या प्रकारे तो या ठिकाणी हँडल करायचा आणि निश्चित त्या बळावरच त्यांनी चांगलं कार्य केलं। त्याला या ठिकाणी धन्यवाद देण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलोय। स्वागत आणि निरोप दुहेरी कार्यक्रम करत असताना एक भव्य दिव्य कार्यक्रम व्हावा, निश्चित याही ठिकाणी ती भव्यता आपल्याला जाणवते। सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी या ठिकाणी एकवटलेले आहेत। ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलं त्याला शाबासकीचे थाप म्हणून आपण तो सन्मान समजूया, त्यांचा सन्मान या ठिकाणी करतो, त्यांना मी धन्यवाद देतो। बरोबर ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी ज्ञानदान करण्याचं काम पवित्ररित्या केलं ते आदर्श शिक्षक सगळे 4ही शिक्षकांना मी मनापासून धन्यवाद देतो। ज्या शाळेमध्ये आपण जाणार, वामगाव शाळेची जशी आपण या ठिकाणी उन्नती केली, प्रगती केली, त्याहून जास्त प्रगती तुम्ही ज्या ठिकाणी जाणार त्या ठिकाणी करणार अशी आम्हाला आशा आहे आणि अपेक्षा देखील आहे। निश्चित स्वरूपाची ती तुम्ही पूर्ण करणार। त्याचबरोबर जे शिक्षक नव्याने येत आहेत किंवा आलेले आहेत त्यांच्याकडनं देखील आमच्या गावाच्या विद्यार्थ्यांना चांगलं ज्ञानदान मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो। उपस्थित सर्वांचं आणि विशेष करून या ठिकाणी आलेल्या शिक्षकांचं मनापासून स्वागत करून या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।